नमस्कार. आज दिनांक 18 ऑगस्ट 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. व्हिडिओमधील प्रश्न आपल्याला पोलीस भरतीसाठी, तलाठी भरतीसाठी, वनरक्षक भरतीसाठी, त्यासोबतच MPSC आणि इतर सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करताय तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांसोबत शेअर करा. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न, भारतीय विज्ञान संस्थाने भारतीय भाषा आणि बोलींसाठी गुगल आणि आर्ट पार्कच्या सहकार्याने कोणते AI मॉडेल विकसित केले आहे? आता या ठिकाणी पहा, भारतीय विज्ञान संस्था म्हणजे काय, तर IISC इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेनं आर्ट पार्क आणि गुगल यांच्या सहकार्यानं श्रावणी नावाचं एक AI मॉडेल विकसित केलेलं आहे, ज्याच्यामध्ये भारतीय भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे, तर उत्तर असणार आहे पर्याय बी. भारतीय विज्ञान संस्थेनं श्रावणी नावाचं एक AI मॉडेल विकसित केलेलं आहे, ज्याच्यामध्ये भारतातील 20 अनुसूचित भाषा आणि 45 प्रादेशिक भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे. आता पुढे आणखी कोणती महत्त्वाची गोष्ट असणार आहे, तर भारतीय विज्ञान संस्था फुल फॉर्म इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणजे IISC. ठीक आहे. IISCनं काय केलं, तर गुगलचं आणि आर्ट पार्क या दोन्हीचं सहकार्य घेऊन श्रावणी नावाचं AI मॉडेल विकसित केलेलं आहे. इथपर्यंत माहिती महत्त्वाची आहे. समजली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 2, भारत आणि अमेरिका नौदलादरम्यान स्फोटक सामग्री निष्कासन सराव 2026 ची कितवी आवृत्ती पार पडली? या ठिकाणी पहा, भारत आणि अमेरिका दरम्यान स्फोटक सामग्री निष्कासन सरावाची 2026 साली 8वी आवृत्ती पार पडलेली आहे. म्हणून पर्याय डी याचं उत्तर असणार आहे. आता मित्रांनो, हा जो सराव आहे हा सराव कधीपासून सुरू झालेला आहे? 2005 सालापासून सुरू झालेला आहे. कोणामध्ये? भारत आणि अमेरिकन नौदल. ठीक आहे. आता पुढे हा जो सराव आहे 2026 चा कुठे पार पडला, तर नौदल कमांड कोची या ठिकाणी पार पडलेला आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, हा सराव 2026 साली भारतामध्ये पार पडला, दक्षिण नौदल कमांड कोची या ठिकाणी. पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 3, 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मेन्शन इन डिस्पॅचेस या शौर्य सन्मानाने गौरवण्यात आलेला टायसन हा लष्कराचा श्वान कोणत्या जातीचा आहे? आता या ठिकाणी पहा, टायसन हा काय आहे? लष्कराचा श्वान म्हणजे कुत्रा आहे, ज्याला मेन्शन इन डिस्पॅच हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, हा जर्मन शेफर्ड या जातीचा आहे. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी काय झालेलं होतं, तर ऑपरेशन त्रशी 1 किंवा रक्षक या दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये किश्तवाड या ठिकाणी जखमी होऊन देखील दहशतवाद्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर हल्ला करून 3 दहशतवाद्यांना समाप्त करण्यात या श्वानानं महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. म्हणून या श्वानाला हा पुरस्कार दिला गेलेला आहे. आता या ठिकाणी पहा, मेन्शन इन डिस्पॅचेस हा पुरस्कार यावर्षी 89 जणांना जाहीर झाला. त्यापैकी एकमेव प्राणी कोण आहे, तर हा टायसन नावाचा एक श्वान आहे. ठीक आहे. पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 4, मार्च 2026 अखेरच्या आकडेवारीनुसार देशातील सर्वात जास्त कर्जबाजारी राज्य कोणते ठरले आहे? आता या ठिकाणी पहा, देशातील म्हणजे भारतातील सर्वात जास्त कर्जबाजारी राज्य कोणतं आहे, तर ते आहे तमिळनाडू. तमिळनाडू हे कर्जबाजारी राज्यांच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर आहे. कर्ज किती आहे? 10.42 लाख कोटी रुपये इतकं कर्ज तमिळनाडू राज्यावर आहे. ठीक आहे. पहिल्या क्रमांकाला तमिळनाडू, दुसऱ्या क्रमांकाला आपला महाराष्ट्र आहे. कर्ज किती आहे? 9.37 लाख कोटी. तिसऱ्या क्रमांकाला उत्तर प्रदेश आहे. उत्तर प्रदेशचं कर्ज किती आहे, तर 8.83 लाख कोटी. आणि चौथ्या क्रमांकावर कोण आहे? चौथ्या क्रमांकावर कर्नाटक आहे आणि कर्ज किती आहे, तर 8.14 लाख कोटी. ठीक आहे. अशा प्रमाणे लक्षात ठेवायचं, सर्वात जास्त कर्जबाजारी राज्यांच्या यादीमध्ये तमिळनाडू पहिल्या स्थानावर, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, उत्तर प्रदेश तिसऱ्या आणि कर्नाटक चौथ्या स्थानावर आहे. पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 5, भारतीय लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ यांना कोणत्या देशाने आपल्या लष्कराच्या मानद जनरल पदवीने सन्मानित केले आहे? आता या ठिकाणी पहा, भारत
आणि नेपाळ या 2 देशांमध्ये एक प्रथा सुरू आहे, ज्यानुसार लष्कराच्या प्रमुखांना, हे देश एकमेकांच्या लष्कर प्रमुखांना मानद जनरल ही पदवी देतात. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, तर जनरल धीरज सेठ यांना नेपाळनं मानद जनरल ही पदवी दिलेली आहे, म्हणजे पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. आता पुढे जनरल धीरज सेठ कोण आहेत, भारतीय लष्कराचे प्रमुख आहेत, म्हणजेच चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहेत. काय, चीफ ऑफ आर्मी स्टाफ. आणि मित्रांनो, हे भारतीय लष्कराचे कितवे प्रमुख आहेत यावर प्रश्न विचारला जातो, तर याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. जनरल धीरज सेठ हे भारतीय लष्कराचे कितवे प्रमुख बनलेले आहेत. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 6. भारत आणि नेपाळ दरम्यान आयोजित केला जाणारा संयुक्त लष्करी सराव कोणता आहे. या ठिकाणी पहा, भारत आणि नेपाळ दरम्यान सूर्यकिरण नावाचा एक लष्करी सराव आयोजित केला जातो, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. मित्रशक्ती भारत आणि रशियामध्ये होतो, गरुड शक्ती भारत आणि फ्रान्समध्ये होतो. ठीक आहे, पुढे पाहूयात मित्रांनो प्रश्न क्रमांक 7. 16व्या हॉकी इंडिया ज्युनियर मेन्स नॅशनल चॅम्पियनशिप 2026 डिव्हिजन ए चे विजेतेपद कोणत्या राज्याने पटकावले. त्या ठिकाणी पहा, 16व्या हॉकी इंडिया ज्युनियर मेन्स नॅशनल चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद ओडिशा या राज्यानं पटकावलेलं आहे, म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 8. भारतात दुर्मिळ मूलद्रव्यांच्या अन्वेषणासाठी परवाना देणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे. या ठिकाणी पहा, भारतामध्ये रेअर अर्थ मेटल्स म्हणजे दुर्मिळ मूलद्रव्यांच्या अन्वेषणासाठी राजस्थाननं परवानगी दिलेली आहे, आणि अशा प्रकारची परवानगी देणारं राजस्थान हे पहिलं राज्य ठरलेलं आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 9. पिकांचे मोकाट जनावरे व रानडुकरापासून संरक्षण करण्यासाठी मुख्यमंत्री खेत सुरक्षा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे. या ठिकाणी पहा, मुख्यमंत्री खेत सुरक्षा योजना आहे ती उत्तर प्रदेश राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे, म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 10. अलीकडे चर्चेत असलेल्या फ्रॅक्चर्ड कम्युनिटीज ट्रायबल हिस्टरीज अँड द पॉलिटिक्स ऑफ पॉवर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. त्या ठिकाणी पहा, फ्रॅक्चर्ड कम्युनिटीज ट्रायबल हिस्टरीज अँड द पॉलिटिक्स ऑफ पॉवर हे पुस्तक आहे उमर खालिद यांचं, म्हणजे पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. पोलीस शिपायांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी टीजी वीर पोर्टल कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेले आहे. या ठिकाणी पहा, टीजी म्हणजे तेलंगणा, म्हणजे या ठिकाणी हे पोर्टल आहे ते तेलंगणा राज्य सरकारने सुरू केलेलं आहे, म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. 60 मीटर उंच असलेले लॉंग मार्च 8A हे शक्तिशाली प्रक्षेपण यान कोणत्या देशाचे आहे. या ठिकाणी पहा, लॉंग मार्च 8A हे शक्तिशाली यान आहे ते चीन या देशाने विकसित केलेलं आहे, म्हणजे पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. लॉंग मार्च 8A काय आहे, एक अंतराळामध्ये प्रक्षेपण करणारं यान आहे जे चीनने विकसित केलेलं आहे, ज्याची उंची 60 मीटर आहे. किती, 60 मीटर. पुढे पहा प्रश्न क्रमांक 13. कद्र 1 हे मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे. या ठिकाणी पहा, कद्र 1 हे मध्यम पल्ल्याचं आहे, म्हणजे किती, 2000 ते 3000 किलोमीटर अंतरावर मारा करणारं क्षेपणास्त्र आहे, जे इराण या देशाचं आहे, म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14. ब्रिक्स महासागर व ध्रुवीय विज्ञान कार्यगटाची 8वी बैठक कोठे पार पडली. या ठिकाणी पहा, ब्रिक्स महासागर व ध्रुवीय विज्ञान कार्यगटाची 8वी बैठक ही गोवा या ठिकाणी पार पडलेली आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. आता या ठिकाणी पहा, ब्रिक्स म्हणजे काय, तर BRICS, बी म्हणजे ब्राझील, आर म्हणजे रशिया, आय म्हणजे इंडिया, सी म्हणजे चायना, एस म्हणजे साऊथ आफ्रिका या 5 देशांची एक संघटना आहे. या संघटनेच्या महासागर व ध्रुवीय विज्ञान कार्यगटाची बैठक कुठे पार पडली, गोव्यामध्ये पार पडलेली आहे. म्हणजे यजमान कोणता देश होता, यजमान भारत होता. ठीक आहे. आता पुढे प्रश्न क्रमांक 15. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाचे मुख्य थीम काय होती. या ठिकाणी पहा, भारतानं नुकताच
15 ऑगस्ट 2026ला 80वा स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे आणि या दिवसाची मुख्य थीम होती विकसित भारत ॲट 2047 साठी युवा शक्ती आणि दुसरी थीम होती वंदे मातरमची 150 वर्ष. अशा 2 थीमवर हा कार्यक्रम हा सोहळा पार पडलेला आहे म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. ठीक आहे, पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्र राज्य शासनाने नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? या ठिकाणी पहा, नाशिकचे पालकमंत्री म्हटलं की विचारलं की काय सांगणार? गिरीश महाजन हे नाशिकचे पालकमंत्री बनलेले आहेत म्हणून पर्याय बी याचं उत्तर. तर पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य सरकारने रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? या ठिकाणी पहा, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री कोण बनलेले आहेत? भरत गोगावले म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 18. 17 ऑगस्ट 2026 रोजी इंडोनेशियाने आपल्या स्वातंत्र्य घोषणेचा कितवा वर्धापन दिन साजरा केला? या ठिकाणी पहा, 17 ऑगस्ट 1945ला या ठिकाणी इंडोनेशियाने आपलं स्वातंत्र्य घोषित केलं होतं आणि मित्रांनो या ठिकाणी 2026ला याचा 81वा वर्धापन दिन पार पडलेला आहे म्हणून याचं उत्तर पर्याय डी असणार आहे. इंडोनेशियाची राजधानी कोणती आहे? आधीची राजधानी कोणती होती? तर ती बहुतेक जकार्ता होती आणि नवीन काय असणार आहे? तर नुसांतारा ही इंडोनेशियाची नवीन राजधानी असणार आहे. ठीक आहे, पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 19. ब्लॅक कॅट ॲप्रिशिएशन डे दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? त्या ठिकाणी पाहायचं आहे 8 तारखेला वर्ल्ड कॅट डे साजरा केला जातो. ठीक आहे, किंवा इंटरनॅशनल कॅट डे साजरा केला जातो. परंतु या ठिकाणी काय विचारलंय? ब्लॅक कॅट ॲप्रिशिएशन डे हा मित्रांनो दरवर्षी 17 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. फक्त कॅट विचारलं तर 8 ऑगस्ट आणि ब्लॅक कॅट ॲप्रिशिएशन डे विचारलं तर 17 ऑगस्ट. पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 20. अमेरिकेत पाळल्या जाणाऱ्या नॅशनल नॉन प्रॉफिट डेचा संदर्भ कोणत्या ऐतिहासिक कायद्याशी जोडला जातो? या ठिकाणी पहा, अमेरिकेमध्ये दरवर्षी 17 ऑगस्टला नॅशनल नॉन प्रॉफिट डे साजरा केला जातो आणि मित्रांनो हा आहे तो टॅरिफ ॲक्ट ऑफ 1894 टॅरिफ कायद्याशी संबंधित आहे म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 21. नुकतीच यशस्वी चाचणी घेण्यात आलेले दिव्यास्त्र MK3 हे कोणत्या प्रकारचे स्वदेशी संरक्षण अस्त्र आहे? दिव्यास्त्र MK3 काय आहे? तर भारताचं एक कशावर चालणारं? तर जेट इंजिनवर चालणारं लॉइटरिंग म्युनिशन म्हणजे काय आहे? एक ड्रोन आहे. हे एक ड्रोन आहे जे स्वदेशी आहे, पूर्णपणे स्वदेशी आहे म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी. दिव्यास्त्र MK3 हे काय आहे? तर जेट इंजिनवर चालणारे लॉइटरिंग म्युनिशन म्हणजे ड्रोन आहे. ठीक आहे, पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 22. DRDO द्वारे विकसित करण्यात आलेली ULPGM-V3 ही क्षेपणास्त्र प्रणाली कोठून डागली जाऊ शकते? या ठिकाणी पहा, DRDOने काय केलेलं आहे? ULPGM-V3 नावाची एक प्रणाली विकसित केलेली आहे जी कोणत्याही ड्रोनवरून दागली जाऊ शकते ज्या ड्रोनमध्ये माणूस नसणार आहे. अशा प्रकारचं उत्तर काय असणार आहे? मानवरहित विमानातून किंवा ड्रोनमधून ही क्षेपणास्त्र डागली जाऊ शकतात. कोणती क्षेपणास्त्र? ULPGM-V3 म्हणजे पर्याय सी याचं उत्तर. पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 23. सकल राज्य देशांतर्गत उत्पादनाच्या तुलनेत सर्वाधिक कर्ज प्रमाण असलेले राज्य कोणते आहे? आता आपण काय पाहिलं? सर्वाधिक कर्ज कोणत्या राज्यावर आहे? तामिळनाडू राज्यावर. किती? 10.42 कोटी. परंतु आपल्याला विचारलंय सकल राज्य देशांतर्गत उत्पादन म्हणजे समजा अर्थात आपण याला काय म्हणूया? जीडीपीच्या तुलनेत कोणत्या राज्याचं कर्ज सर्वाधिक आहे? तर या ठिकाणी जीडीपीच्या 57% कर्जासह या ठिकाणी सर्वाधिक कर्ज प्रमाण असणारं राज्य आहे अरुणाचल प्रदेश म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. जीडीपीच्या 57% कर्ज अरुणाचल प्रदेशनं घेतलेला आहे. या उलट आपण काय पाहिलं? महाराष्ट्र हा या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे परंतु जीडीपीचा विचार केला तर महाराष्ट्राच्या फक्त 18.4% इतकं कर्ज आहे. या उलट अरुणाचल प्रदेशचं जरी कर्ज कमी असलं तरी ते त्यांच्या जीडीपीच्या 57% इतकं आहे. त्यामुळे तुलनेमध्ये विचार केला तर प्रमाण विचारलं तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं अरुणाचल प्रदेश आणि जर फक्त सर्वाधिक कर्ज बाजारी असणारं राज्य विचारलं तर तामिळनाडू, दुसऱ्या क्रमांकाला महाराष्ट्र. ठीक आहे, आता यामध्ये पहा
सर्वाधिक कर्ज प्रमाण असणारं राज्य विचारलंय ते कोणतं ठरलं तर अरुणाचल प्रदेश 57%. आणि दुसऱ्या क्रमांकाला कोणतं असणार आहे? दुसऱ्या क्रमांकाला हिमाचल प्रदेश 45%. ठीक आहे, माफ करा, दुसऱ्या क्रमांकाला पंजाब आहे 46%. तिसऱ्या क्रमांकाला हिमाचल प्रदेश 45%. पुढे जाऊयात, प्रश्न क्रमांक 24. 28 राज्यांच्या ताज्या वित्तीय अहवालानुसार देशात सर्वाधिक दरडोई उत्पन्न कोणत्या राज्याचे आहे? या ठिकाणी पहा, 28 राज्यांच्या तुलनेत मित्रांनो देशामध्ये सर्वाधिक दरडोई उत्पन्न आहे ते किती आहे? 4.33 लाख रुपये प्रति व्यक्ती. आणि मित्रांनो हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हे कर्नाटक या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय डी. सर्वाधिक दरडोई उत्पन्न कोणत्या राज्यामध्ये आहे? कर्नाटकमध्ये आहे. किती आहे? 4.33 लाख रुपये प्रतिवर्ष प्रति व्यक्ती. ठीक आहे, पुढे पाहूयात. जर आपण या ठिकाणी महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ते किती आहे? 3.47 लाख रुपये. ठीक आहे, परंतु त्या ठिकाणी कर्नाटक पहिल्या स्थानावर आहे, ती 4.33 लाख रुपये. आता आपल्याला जर पहिले 4 विचारले तर कोणती? पहिलं कर्नाटक, दुसरं तेलंगणा, तिसरं तमिळनाडू, चौथं गुजरात. ठीक आहे, आणि 5वं आपलं महाराष्ट्र असणार आहे. पुढे पाहूयात, प्रश्न क्रमांक 25. ऑपरेशन त्रशी 1 अंतर्गत किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शौर्य दाखवणाऱ्या टायसन या लष्करी श्वानाचे पथक युनिट कोणते आहे? आपण काय पाहिलं तर या ठिकाणी टायसन या श्वानाचा सन्मान करण्यात आलेला आहे. कोणत्या पुरस्कारानं? तर पुरस्कार आहे मेन्शन इन डिस्पॅचेस या पुरस्काराने या टायसन या श्वानाचा सन्मान करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो हे 2 पॅरा स्पेशल फोर्सेस या पथकातील किंवा या युनिट मधील आहे. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी. टायसन हे श्वान 2 पॅरा स्पेशल फोर्सेस या पथकातील आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपले आजचे 25 प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या 25 प्रश्नांची उत्तरं आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरती किंवा या इतर परीक्षांसाठी तयारी करतायत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.